मित्रांनो, रणजित ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे सर्वोच्च न्यायालयाचं एक अतिशय महत्त्वाचं जजमेंट आहे. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे, एखादा न्यायाधीश निपक्षपाती आहे का, हे ठरवण्यासाठी त्या न्यायाधीशाच्या स्वतःच्या मतापेक्षा त्याच्यासमोर अपीअर होणारा जो लिटिगंट आहे, जो पक्षकार आहे, त्या पक्षकाराच्या मनामध्ये काही वाजवी शंका आहे का किंवा काही रिझनेबल ॲप्रिहेन्शन आहे का, हे जास्त महत्त्वाचं असतं. आता अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस सूर्यकांता मॅडम यांच्यासमोर बरेच कारणं सांगितले, की माझ्या मनामध्ये काय शंका आहे तुमच्याबद्दल. त्यांनी पहिलं कारण सांगितलं, की माझं पूर्ण आयुष्य जे आहे ते RSS सारख्या संघटनांना विरोध करण्यामध्ये गेलेलं आहे आणि तुम्ही जे आहे त्या RSS सारख्या संघटनांच्या 4 कार्यक्रमांमध्ये तुम्ही 4 वेळेस जाऊन आलात. मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही 4 वेळेस त्या संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही गेलेले आहात. इव्हन ऑनरेबल जस्टिस अभय ओक साहेब जे आहेत, ठीक आहे, यांनी सुद्धा सांगितलं, की जजेस लोकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम टाळायला पाहिजेत. ठीक आहे, हे पहिलं कारण त्यांनी सांगितलं. दुसरं कारण त्यांनी सांगितलं, की मॅडम तुमच्यासमोर मी आर्ग्युमेंट करतोय. माझ्या अपोजिट साईडला जे आर्ग्युमेंट करणारे जे तुषार मेहता आहेत, ठीक आहे, यांच्या हातामध्ये आहे, की तुमच्या मुलांना कोणत्या केसेस वगैरे द्यायच्या. तुमची मुलं जी आहेत ती गव्हर्नमेंट ॲडव्होकेट आहेत आणि त्यांना मागच्या वर्षभरामध्ये किती केसेस या पुढच्या समोरच्या ॲडव्होकेटने तुम्हाला दिलेल्या आहेत. तुषार मेहता यांनी किती केसेस दिलेल्या आहेत. तुमच्या रेव्हेन्यूमध्ये डायरेक्टली इम्पॅक्ट करणाऱ्या त्या सगळ्या केसेस आहेत. हे पण त्यांनी दाखवून दिलं. आणि तिसरं कारण त्यांनी म्हणजे केजरीवाल यांनी सांगितलं, की मॅडम आता रणजित ठाकूरची जी केस आहे, रणजित ठाकूरच्या केसमध्ये काय झालेलं असतं, की एक न्यायाधीश असे असतात ज्यांनी त्या आरोपीला एकदा ऑलरेडी शिक्षा दिलेली असते. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की तुम्ही ऑलरेडी त्याला शिक्षा दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही अजूनही निपक्षपाती असाल, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्याच्या मनामध्ये संशय नको यायला. आता जस्टिस सूर्यकांता मॅडम यांचा तर मोठा इतिहास आहे. म्हणजे फक्त अरविंद केजरीवाल नाही, अरविंद केजरीवाल यांनी असे 5-6 उदाहरणं सांगितले. म्हणजे त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचे दुसरे 5-6 नेते मोठे-मोठे, ठीक आहे, म्हणजे अख्खी पॉलिटिकल पार्टी जेलमध्ये टाकण्यासाठी, जेलमध्ये ठेवण्यासाठी एक मोठा रोल जो आहे तो जस्टिस सूर्यकांता मॅडम यांनी निभावलेला आहे. मग अशा वेळेस त्या आरोपीच्या मनामध्ये संशय जर येत असेल, तर त्यांनी ती केस चालवणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न मी तुम्हाला आज सगळ्यांना विचारणार आहे. आता हे झालं त्यांच्याबद्दल. दुसरं अरविंद केजरीवाल यांनी आज कॉन्फरन्समध्ये येऊन सांगितलं, की न्यायाधीशांनी म्हणजे ह्या न्यायाधीशासमोर मी अपीअर होणार नाही. तुम्हाला काय निकाल द्यायचा तो द्या. ठीक आहे, त्याच्या विरोधात अपील करण्याचा सुप्रीम कोर्टाचा वगैरे जो अधिकार आहे तो मी वापरेल, पण मी तुमच्यासमोर अपीअर होणार नाही, माझा कुठला वकील अपीअर होणार नाही. ठीक आहे, तर हे दोघांचं जे बिहेवियर आहे, म्हणजे जज त्या डायसवर बसून तशा पद्धतीने केस चालवण्याचा अट्टहास करतायत. सोबतच समोरचा अरविंद केजरीवाल जो आहे तो सुद्धा म्हणतो, की मी तुमच्यासमोर अपीअर होणार नाही. ह्या दोघांच्यामुळे ज्युडिशरीचं काय नुकसान होत आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.